श्री स्वामी समर्थ अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मुख निमित्त वदले स्वामी राज. आता कळसाध्याय 21. कृपा करोनी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्तजनांकारणे संपवावा अवतार आता. ऐसे मना माझी येता जड देह त्या गोनी तत्वता गेले स्वस्थानी यती राज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करोनी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधून ते धवा. जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाये. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ. वाढेला समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लीला. जना सन्मार्ग दाविला उद्धारिले जडमुडाला. तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्राम माझारी जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले आता कोपरलीच येणे केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम जयांचे शंकर शेट. त्यांची स्नेह झाला निकट. आश्चर्यदाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती. भावार्थे पूजन करीती दिवसा उपजली चित्ती. स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले. मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले. अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धयर्थ देवता स्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसी. श्री गुरु कर्दळीवनांतून आले. स्वामी रूपे प्रकटले. भ्रुवरी प्रख्यात झाले. हे कथन 2 अध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला. 3 अध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल. तेची वृत्त सकल. 4 मार्जी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी पाठविले कारभार्यांसी. 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यांसी दाविला चमत्कार. तयांचे वृत्त समग्र. 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोण प्रकारी. ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म्य संबंधे ग्रस्त. त्यांसी केले दुःख मुक्त. 8व्यात ते कथा. खर्चेनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केलेसी. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10माध्यायात. ते ऐकता पुनीत श्रोत्रे होतीत सत्याची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा. बाळप्पांचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका बसाप्पा तेली सदभक्त. तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यांत निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादाबुवा प्रसिद्ध. 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात. सारांश रूपे सत्यपे एक गृहस्थ निर्धन. त्यासी आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन 20व्यात. निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेंदले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819. वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वैद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता. पार्वती माता पतिव्रता. वंदोनी त्या अभयंता. ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींसी दिदला हा वर जो भावे वाचले हे चरित्र. त्यांसी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती. भवसागर तरोन अंती मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो. सर्व विद्या सार गवसो भक्त श्रेष्ठा लागोनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला जीही प्रसिद्धीसी आणिला
त्यांचे रक्षावे दयाळा, कृपा घना समर्था, स्वामी चरित्र सुंदर उद्यान. त्यांतील कुसुमे वेचून सुंदर माळा करून, आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काल. घालोनी चरणी ठेविला भाल, सदोदित यांचा प्रतिपाल. करावा बाळ आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा संबंध सदा परिसोद. भाविक भक्त 21वा अध्याय. गोड हा श्री स्वामी चरणापर्णमस्तु. शुभ भवन्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ.